तुळजापूर मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना मी सांगू इच्छितो की तुळजापूर मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधूंना आणि भगिनींनी अगदी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे। या तुळजापूर मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान हे मला केलेलं आहे, परंतु आज बघितलं तर मशीनवर बघितल्यावर हे मतदान मला लांब मागे नेऊन टाकलंय मतदान मशीननं मला। त्याचं कारण आहे हे ईव्हीएम मशीन। या ईव्हीएम मशीनद्वारा या सरकारने या लोकशाहीचा खून केलेला आहे। लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही। यापुढे लोकशाही संपून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हुकुमशाही चालू होईल, हिटलरशाही चालू होईल। मला माझ्या कुठल्याही मतदार बंधूंना भगिनीला दोषी ठरवायचं नाही की त्यांनी मला मतदान केलंय। मला भरपूर मतदान केलेलं आहे। आता बरेच लोक म्हणतात, विरोधक म्हणतात आम्ही दाखवून दिलंय की, अरे काय दाखवून दिलं तुम्ही काय दाखवून तुम्ही मशीन घोटाळा करता? हांडग्याचं राजकारण बंद करा, मला या मैदानात मला काय आपण सर्व लोकांनी विचार करावा। आज जर बघितलं तर मी पैसे न देता लोकांना कुठलाही रुपया न देता माझ्या मागे येणारं पब्लिक आणि तुम्ही रोजाना लागलेले पब्लिक त्यापेक्षा माझं पब्लिक जास्त होतं। नजरूची सभा तुम्ही पाहिली, या सभेमध्ये सुद्धा माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो खर्चाने आलेला वर्ग होता आणि या मतदारांनी अगदी मला संपूर्ण मला मतदान केलंय। आणि त्या गावामध्ये मला ते मतदान देता 2 अंकी, हे एकदम चुकीचं आहे। या मशीन मध्ये जर मतदान 3 अंकी जर मला असं असतं ते मला वाटलं असतं खरं काय आपल्या लोकांना काय घोटाळा झाला वाटलं असतं, परंतु असं नाही। संपूर्ण घोटाळा हा मशीन घोटाळा आहे। सरकारने याचा विचार करावा, मतदारांनी हा विचार केलेला आहे की यापुढे ही मशीन बंद कराव्यात आणि सर्व बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं। मतदान बॅलेट घेतल्यावर कुणीही त्याला दोषी धरणार नाही। बॅलेट पेपर मतदान समोर दिसेल, वेळ लागू द्या, परंतु मतदान हे मतपत्रिकेवर व्हायला पाहिजे। या तालुक्यामध्ये एकदा मशीन बघितली, शून्य निघालं म्हणून माझ्या गावातील माझ्या कार्यकर्त्यानं रोहित देवकर यांनी सांगितलं की मशीन डबल दाखवा। त्यानंतर त्या मशीनीवर परत त्या शून्याच्या ठिकाणी 137 निघतंय, म्हणजे हा घोटाळाच आहे। त्यामुळे त्या माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार करण्यासाठी थोडा गोंधळ होतात, त्याला बंदूक लावून पोलीस बाहेर काढतात आणि पोलीस आपल्या राज्यातले पोलीस नसून ही सर्व पोलीस बाहेर तालुक्या राज्याचे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे त्यांना काही बोलायला समजत नाही आणि त्यांना आमचं म्हणणं ते ऐकून घेतात आणि डायरेक्ट बंदूक लावून बाहेर काढतात। अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। हे हुकुमशाही होण्याच्या मार्गावर आहे। तर सर्व लोकांनी विचार करावा, सर्व बंधूंनी मतदारांनी विचार करावा, आपल्याला या ठिकाणी हुकुमशाही ठेवायची आहे का लोकशाही ठेवायची आहे? आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। या तुळजापूर मतदारसंघामध्ये तर आम्ही कुठल्याही पक्षाचा आधार न घेता आम्ही देवराज मित्रमंडळाच्या मार्फत आमच्या तालुक्यामध्ये आमचे जवळजवळ 40,000 आमचे सभासद आहेत आणि या 40,000 सभासद मागचं तर 2 मतदान झालं तर 1,20,000 मतदान आमचंच मतदान आहे। त्या मतदान आमचं कुठे जाणार नाही। हेच मतदान विरोधी पक्षाला आज सत्तेवर आलेले आहेत त्याने आमचं मतदान त्याला डायव्हर्ट केलेलं आहे आणि आम्हाला 3 नंबरचं मतदान आमच्या टाकलेलं आहे। असा आमचा या निवडणूक आयोगाला अगदी आमचा आरोप आहे यांच्यावर। आम्ही या विरुद्ध माननीय न्यायाधीश हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आणि ह्या मशिनी पुन्हा उघडून दाखवा आणि पुन्हा चेक करा, रिकव्हरी करा अशी आम्ही मागणी करणार, असं मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो। आपण माझ्या सर्व मतदारांना मी सांगू इच्छितो की आपण ज्या गावामध्ये 0 मतदान असेल, 1 असेल, 5 असेल, 5 पर्यंत ज्या गावात मतदान पडले अशा गावाच्या माझ्या कार्यकर्त्यांना मी शपथपूर्वक लिहून द्यायला होतो की माझ्या घरामध्ये 8 मतदान असताना 5 कसं पडतं, माझ्या घरामध्ये 7 मतदान असताना 2 कसं ह्या गावात मतदान पडतं, त्यांना मतदान गेलं कुठं याची चाचपणी करण्याकरता, हे उघडं करण्याकरता आम्ही न्यायमूर्ती न्यायाधीश हायकोर्ट यांच्यापुढे आम्ही न्याय मागणी अशी आमची मागणी आहे।